स्वप्न लोग भिवंडी टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर। भिवंडी तालुका ग्राम पंचायत सोनालेपाड़ा में ठाणे जिला निवड चाचणी कुश्ती स्पर्धा 2026 का आयोजन। संस्थापक श्री नितेश शोपन चौधरी, अध्यक्ष काशीनाथ फाउंडेशन द्वारा ये कुश्ती का आयोजन किया गया था। इस अवसर पर माजी केंद्रीय मंत्री भारतीय जनता पार्टी श्री कपिल पाटिल साहब व उनके पुत्र जिला परिषद सदस्य माननीय श्री देवेश पाटिल साहब और कांग्रेस जिला ठाणे जिला अध्यक्ष माननीय श्री दयानंद चोरगे साहब, भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष माननीय श्री श्रीकांत गायकर साहब, माजी सरपंच कुरुंद, ग्राम पंचायत कोन की सरपंच श्रीमती रेखा सदाशिव पाटिल मैडम और सरौली के सरपंच राज ठाकरे भी वहाँ पे उपस्थित थे, जहाँ पे सबका स्वागत सम्मान मंडल द्वारा किया गया। जो इस अवसर पर माननीय श्री कपिल पाटिल साहब ने सभी खिलाड़ियों को शुभकामनाएं दी और क्या कहा आप सुन सकते हैं। और भी बहुत सारे मान्यवर यहाँ पर उपस्थित थे जो खेल को देख रहे थे। ये बहुत बड़ी कुश्ती थी क्योंकि यहाँ पे जो बच्चे जीतेंगे उन्हें ठाणे जिला के उच्च स्तरीय खेलों में खेलने को चांस मिलेगा। ये जो बच्चे खेल रहे हैं उनके लिए बहुत बड़ी बात है। तो जो जीत रहे हैं उनका तो नाम दर्ज हो रहा है, लेकिन कुछ बच्चे जो नहीं जीत पा रहे हैं वो तो मान लीजिए मेहनत करेंगे, फिर आगे चल कर के वो अपना नाम दर्ज कराएंगे। तो चलिए देखते हैं वहाँ का कुछ दृश्य और क्या कहते हैं माननीय श्री कपिल पाटिल साहब। वाघोली पुणे येथे होणाऱ्या राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेमध्ये ठाणे जिल्हा कुस्ती तालीम संघाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी प्राप्त होणार आहे। सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत। हायवेदिबा गावावरून या स्पर्धेला भेट देण्याकरिता सन्माननीय आदरणीय अशोकजी मात्रे साहेब उपस्थित झालेले आहेत। साहेबांचा आपण मान सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत। सरपंच युवा नेता किरणजी ठाकरे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। दादांचा आपण मान सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत। दादांच्या माध्यमातून या विभागामध्ये सन्माननीय आदरणीय भारतजी मात्रे साहेबांचा देखील शुभ सन्मान आपण या व्यासपीठावरती करणार आहोत। सन्माननीय आदरणीय भारतजी मात्रे साहेबांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय। हायवेदिबा गावावरून भेट देण्याकरिता सन्मान तालीम संघ सरवली एंटरप्राइजेस, त्यानंतर सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य चितपटीने विजय पलंग घेऊन माझ्याकडे यायचं। 65 किलो प्रजोत गावचे राष्ट्रीय पंच पाटील साहेब देखील उपस्थित, पंचायत राज मंत्री ते म्हणजेच ठाणे जिल्हा कुस्ती तालीम संघाचे अध्यक्ष माननीय श्री देवेश पुरुषोत्तम पाटील या सर्वांच्या माध्यमातून या भव्य दिव्य अशी कुस्ती स्पर्धा या ठिकाणी आयोजित केल्या जात आहे। आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुलाचा वाटा ते सोपान त्यांनी चौधरी करण बोल चल लवकर निलेश संपूर्ण देशाचे माजी केंद्रीय पंचायत राज्यमंत्री केला जातोय। महत्वाची उपस्थिती मॅडमांची देखील राहिली। ठाणे जिल्हा अध्यक्ष सरवली काशीनाथ फाउंडेशन, नितेश एंटरप्राइजेस अँड कंपनी व ग्रामस्थ मंडळ सरवली आयोजित ठाणे जिल्हा निवड चाचणी कुस्ती स्पर्धा 2026 आणि गेलेल्या आहेत। पुन्हा एकदा सर्वांचा अतिशय हा सन्मान खरं तर
संपूर्ण भिवंडी नव्हे तर ठाणे जिल्ह्यासाठी अभिमानाची गोष्ट. होता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावया सुबता. जगद्गुरु संत तुकोबांनी देखील त्यांच्या भक्तीचं गोडवं गायलं. असं शक्तीचं भक्तीचं आराध्य दैवत बजरंग बलीच्या प्रतिमेला प्रथमतः मनोपूर्वक वंदन. व्यासपीठावर उपस्थित केंद्रीय मंत्री कपिलजी पाटील साहेब आणि सर्व सन्माननीय व्यासपीठ. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वतीनं वाघोली पुणे या ठिकाणी 18 ते 22 मार्च दरम्यान महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी किताबाची लढत 2026 आयोजित केली आहे. पुणे या ठिकाणी या स्पर्धा वारंवार होत आहेत. सुविधा आणि दिली जाणारी रोख बक्षीस यामुळे पुन्हा एकदा पुण्याला त्याचा बहुमान मिळालाय. आणि या राज्य अजिंक्यपद स्पर्धेमध्ये आपल्या ठाणे जिल्ह्याचा संघ निवडण्यासाठीची आजची ही सरवली ग्रामपंचायतीच्या वतीनं अतिशय सुंदर आणि देखणं असं नियोजन नीटनेटकं राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जाला साजेसं असं या ठिकाणी नियोजन केलंय. आणि या निवड चाचणीतील जो विजयी मल्ल आहे प्रथम क्रमांकाचा तो वाघोली पुणे येथे होणाऱ्या राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेमध्ये आपल्या ठाणे जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणार आहे. उपस्थित व्यासपीठाच्या वतीनं या सर्व खेळाडूंना मी शुभेच्छा देतो. आणि माझे दोन कुस्तीगीर संघाच्या मान्यते काशीनाथ फाउंडेशन आयोजित निवड चाचणी स्पर्धेच्या प्रसंगी मंचावर उपस्थित ठाणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष सन्माननीय देवेशजी पाटील, श्रीकांत तुकाराम चौधरी, नवनाथ चौधरी, शत्रुघ्न नाईक ज्यांनी आपल्याला या ठिकाणी सगळ्यांनाच आमंत्रित केलेलं आहे, ते नितेश चौधरी, राजेश भगत, त्यांचे सर्व सहकारी, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, उपस्थित क्रीडा रसिक बंधू आणि भगिनी हे आपल्याला इथे येतात. खरं तर ठाणे जिल्हा कुस्तीगीर संघाच्या आपल्या सगळ्या सहकार्यांना धन्यवाद दिले पाहिजेत. पुढच्या महिन्यात होणाऱ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या मध्ये खेळण्यासाठी या ठिकाणी चाचणी स्पर्धेचं आपण आयोजन केलं आणि आपले इथले काही खेळाडू हे त्या चाचणी स्पर्धेमध्ये त्यांची निवड झाली आणि पुढच्या महिन्यात होणाऱ्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धा खेळण्यासाठी ते जातील. त्याच्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि विश्वास व्यक्त करतो की पुणे येथे होणाऱ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये ठाणे जिल्ह्याच्या निवड चाचणीमधून गेलेली ही मुलं निश्चितपणाने ठाणे जिल्ह्याचं नावलौकिक वाढवतील असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो. खरं तर मागच्या 2-3 महिन्यापासून सप्ताह आणि क्रिकेट याच्या पलीकडे दुसरं काही नाही. सगळ्यात जास्त कार्यक्रम सप्त्याचे आणि क्रिकेटचे अटेंड केले. थोडासा बदल होऊन आज कुस्तीच्या कार्यक्रमाला यायची संधी आपण लोकांनी दिली. खरं तर आपल्या ग्रामीण भागातल्या गोरगरीब माणसाच्या साठी निर्माण झालेला हा मातीतला खेळ हा आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाचा असलेला हा खेळ आहे आणि म्हणून या खेळाला प्रोत्साहन देणं हे तितकंच गरजेचं आहे. आणि ठाणे जिल्हा कुस्तीगीर संघ देवेश पाटील यांच्या नेतृत्वात अशा प्रकारच्या खेळाडूंना प्रोत्साहन देऊन राज्यस्तरावर राष्ट्रीय स्तरावर पाठवण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन करतात. त्यांचंही मी कौतुक करतो. आणि येता येता मी तुकारामला सांगत होतो की क्रिकेटच्या स्पर्धांना गेलो, रात्री मी मुरबाडला होतो, भाषण करून निघालो आणि आयोजकांनी सांगितलं की साहेब 1 ओव्हर खेळा. तिथं गेलो, बॅटिंग केली. बऱ्याच ठिकाणी जातो बॅटिंग करतो, बोला आज इकडे काय सांगतात काय माहिती.
गीताचार्य यांनी नाही सांगलं साहेब एक कुस्ती घ्या. विनोदाचा भाग आहे, पण निश्चितपणाने आपल्या ग्रामीण भागातली मुलं या अशा चाचणी स्पर्धेच्या माध्यमातून पुढे येऊन कुस्तीमध्ये स्वतःचं करिअर घडवण्याचं काम निश्चितपणाने करतील. आपण सगळ्यांना आपल्याला माहित आहे, आपल्याकडे दंगल पिक्चर आलेला होता. दंगल आपण फक्त पिक्चर म्हणून बघितलं, पण इतकं प्रोत्साहन देणारं, मुलींना प्रोत्साहन देऊन मुलींना गोल्ड मेडलपर्यंत नेणारा खऱ्या अर्थाने पिक्चर कुठला असेल प्रोत्साहनपर, तो दंगल पिक्चर होता. आपल्याकडे ह्या पिक्चरनी मला वाटतं 200-250 कोटी रुपये बिझनेस केला, पण चीनमध्ये ह्या पिक्चरने 1100 कोटी रुपये बिझनेस केला. हिंदी भाषेत असलेला पिक्चर चीनी भाषेच्या टायटलमध्ये बघून चीनमध्ये 1100 कोटी रुपयेचा बिझनेस या दंगल पिक्चरने केला. खऱ्या अर्थाने ती कुस्तीची दंगल जी होती त्याच्यातून प्रेरणा घेऊन अशा प्रकारचे खेळाडू तयार व्हावे, हा त्याच्या पाठीमागचा हेतू आणि उद्देश होता. आणि म्हणून हा खेळ फक्त जिवंत नाही तर पुढे नेण्याच्या दृष्टिकोनातूनही आपण सगळ्यांनी सामूहिकरित्या प्रयत्न करून या खेळाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करूया, अशा प्रकारचं आव्हान आपल्याला सगळ्यांना करतो. आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. नक्कीच कल्याणचे नगरसेवक सन्मान विकी पाटील आघाडीवाडी गाव. विकी पाटील पिंपळघर आपण लाल पट्टीमध्ये यायचंय. प्रतीक भंडारी चौदरपाडा आपण निळ्या पट्टीमध्ये यायचंय. निळा 8 5-8 वर कुस्ती सुरू करा. 5 आहे ना, 1 मिनिट. लाल सुरू करा कुस्ती. नाही काही लावलीच नव्हती. झाली का? ओके. प्रवीण दादा, दयानंद तोरगे साहेबांच्या हस्ते आपण बक्षीस समारंभ घ्या. दुसरा व्यासपीठावर यायचंय. अक्षर देऊन 61 किलो आहेत का? 65 किलो मध्ये गादी विभाग प्रज्योत भंडारी चौदरपाडा. प्रज्योत भंडारी चौदरपाडा हा 65 किलो मध्ये निवडलेला पैलवान, हा महाराष्ट्र केसरीसाठी निवडलेला पैलवान आहे. यज्ञेश मसने विरुद्ध देवीदास पाटील. आत्मान दादा दूर जाणून त्या या पंचक्रोशीचे प्रथम नागरिक पडलेले आहेत, त्याबद्दल आम्हाला अभिमान वाटतो. होता जो कॅमेरामध्ये व्हिडिओ आलेला नव्हता, तो एका पैलवानाने स्वतःच्या मोबाईल मधला आणून दाखवलाय आणि त्याच्यामध्ये एक मार्गदर्शकाला कळलं पाहिजे. बोला तात्या. आज कुस्तीच्या मागे उभे राहिलेला आहे असा पाहणा. बॉडी बघा आणि राज दयालकरची बॉडी बघा. हा मुलगा दिवस रात्र काम करून कुस्तीची मेहनत करतो, म्हणून या राज तसाच तो आहे. साहेबांचं मनपूर्वक हार्दिक वेलकम, सुस्वागतम. मंथन काशीनाथ